नमस्कार मित्रांनो, जीवनात कधी काय घडेल सांगता येत नाही आणि कधी कधी आयुष्यात असे काही लोक येतात ज्यांनी माणसाच्या आयुष्यात पलटून जाते। माझे नाव अमोल आहे। मी आत्ताच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता। माझी ट्रान्सफर या शहरात झाली होती आणि मी चांगल्या पदावर होतो। आई बाबा दुसऱ्या शहरात राहतात, तसेच माझे लग्नाचे वय झाले होते। आईने मुली पण पाहायला सुरुवात केली होती। माझे फ्लॅट 4 माळ्याचे होते। मी 3ऱ्या माळ्यावर राहत होतो आणि हे फ्लॅट मला माझ्या जॉबवरच्याच मित्राने करून दिले होते। आता रोज जॉबवर जाणे तसेच घरी येणे हेच सुरू होते। या फ्लॅटमध्ये कोण कुठे राहतो हे पण मला माहीत नव्हते, पण एक आजी नेहमी मला खाली बसून दिसायची। बहुतेक तिचा सकाळी बसण्याचा वेळ आणि माझा ऑफिसला जाण्याचा वेळ सारखा होता। एकदा ती मला म्हणाली, बेटा मला माझ्या फ्लॅटमध्ये पोहोचून देऊ शकतो का? कारण माझी सून मला घ्यायला आली नाही आणि ऊन पण फारच लागत आहे। तर मी तिला म्हणालो, हो आजी, आता हळूहळू ऊन वाढतच आहे, आणि तिला लिफ्टमध्ये घेऊन मी 2ऱ्या माळ्यावर आलो। मी जसा त्या आजीच्या दाराजवळ होतो तशीच एक स्त्री मला बाहेर येताना दिसली। तिच्याकडे बघितले तर ती सिंपल साडी घालून होती। पाहायला ती फारच सुंदर दिसत होती। मी तिच्याकडे बघितले आणि तिने माझ्याकडे। तसेच आजी म्हणाली, बेटा माझे घर आले आहे, आणि मी आजीला तिच्या दाराजवळ सोडून आपल्या जॉबसाठी निघालो। पण त्या स्त्रीकडे बघून अनेक विचार मनात येऊ लागले, कारण तिचे लग्नाचे वय झाले होते, पण तिच्या राहणीमानवरून वाटत नव्हते की तिचे लग्न झाले असेल। आता मी रोज जॉबला जात असताना ती आजी माझ्यासोबत बोलायची, तर कधी माझ्याकडे बघून स्माईल द्यायची। कधी कधी मी पण तिच्या सोबत 2-4 शब्द बोलत होतो। असेच काही दिवस चालले आणि हळूहळू ती मला काही ना काही विचारू लागली। एकदा मी पण आजीला विचारले, आजी तुम्ही कोण कोण राहता फ्लॅटमध्ये? तर म्हणाली, मी आणि माझी सून। माझा मुलगा 2 वर्षाआधी एका अपघातात वारला। मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मुलीचे पण लग्न झाले आहे। मुलाचे निधन झाल्यानंतर सुद्धा आता सून माझ्याकडेच राहते। मी तिला काही दिवसा अगोदर म्हणाले होते की तुझी इच्छा असेल तर तू आईकडे जाऊ शकते, नाहीतर दुसरे लग्न पण करू शकते। पण ती म्हणाली, आई मी गेले तर तुमचे कसे होईल, तुम्हाला कोण पाहणार? आणि तिला पण माहित होते की माझ्या मुलीची सासू वेगळ्या स्वभावाची आहे, त्यामुळे मला तिथे राहायला जमणार नाही। तसेच माझी सून फारच चांगली आहे, कधीच मला सासू म्हणून वागवत नाही। ती मला आई म्हणूनच वागवते, पण ती मला सांगू शकत नाही। तरी सुद्धा मला कळते की तिचा नवरा गेल्यामुळे फार दुःख होत आहे, पण तरी सुद्धा ती मनात ठेवून आपल्या आयुष्य जगत आहे। आमच्याकडे पैसा तर आहे, पण आमचे काळजी घेणार कोणीच नाही। मला आजीचे हे शब्द ऐकून फारच वाईट वाटले। मी म्हणालो, आजी तुम्ही काळजी नका करू, जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत तुम्हाला काही पण वाटले तर मला सांगा। तर आजीने माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाली, ठीक आहे बेटा। हळूहळू आजीचे आणि माझे फारच बोलणे होऊ लागले, आणि एकदा मी आजीला म्हणालो, चला तुम्हाला माझ्याकडे चहा पाजतो, आणि आजी माझ्यासोबत माझ्या घरी आली। आजीला मी चहा बनवून दिला। चहा पिऊन झाल्यावर आजी म्हणाली, चहा फारच सुंदर बनवला तू। थोडा वेळ बोलणे झाल्यानंतर आजी बोलली, चल मला घरी नेऊन दे, माझी सून वाट बघत असेल। मी तिच्या घराजवळ सोडून दिले आणि जात होतो, तर आजी म्हणाली, आता आला आहे तर घरी पण ये। मी आजीच्या घरी आज पहिल्यांदा आतमध्ये गेलो होतो। आमच्या आवाजाने आजीची सून बाहेर आली। तिने आमच्याकडे बघितले आणि नंतर पाणी घेऊन आली। तिला आजी म्हणाली, आत्ताच आम्ही चहा पाणी घेऊन आलो आहे। मी तिथे थोडा वेळ बसून आपल्या घरी आलो। आता रोज मी जॉबवर जाताना आजी सोबत बोलणे व्हायचे, आणि सुट्टीच्या दिवशी मी पण खाली जाऊन आजी सोबत गप्पा गोष्टी करायचो। पण आजपर्यंत माझ्या आजीच्या सोबत बोलणे झाले नव्हते, फक्त आमचे लक्ष एकमेकाकडे असायचे। पण एकदा आजी म्हणाली, माझ्या सुनेला बरं नाही आहे, तिला दवाखान्यात जा म्हटलं तर म्हणाली, आई मी औषध घेते। मी आजीला बोललो, आजी हा माझा नंबर घ्या, माझी तुम्हाला आवश्यकता पडली तर मला तुम्ही कॉल करा। आणि त्याच मध्यरात्री मला नवीन नंबरवरून कॉल आला। मी फार झोपेत होतो, त्यामुळे एकदा बेल वाजून बंद झाली तरी मला बरोबर जाग आला नाही, पण दुसऱ्यांदा परत मोबाईल वाजला आणि आता मी कॉल रिसीव्ह केला। मला आजीचा आवाज आला आणि म्हणाली,
तू लवकर माझ्या घरी ये, कारण माझ्या सुनेचे शरीर फारच गरम आहे. तिला ताप जास्त असल्यामुळे ती झोपेत बडबड पण करत आहे. मी लगेच गेलो तर आजीच्या सुनेचे जास्त तब्येत खराब होती आणि तिचे अंग फारच गरम होते. मी तिला कसे तरी पकडून खाली घेऊन आलो. ती पूर्णपणे मला पकडून होती आणि तिच्या मला फारच घट्ट स्पर्श होत होता, कारण तापीमुळे तिला बरोबर वाटत नव्हते. मी कसे तरी तिला पकडून लिफ्ट मधून आणले आणि माझ्या कारमध्ये बसवले. आजी पण लिफ्ट मध्ये आली आणि त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. तिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने ऍडमिट करायला सांगितले. मी आजीला म्हणालो, आजी तुम्हाला घरी सोडून देतो आणि मी थांबतो. तर आजी बोलली, नाही मी पण थांबते. आम्ही रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबलो. डॉक्टरांनी सलाईन आणि इंजेक्शन लावले. मला खूप झोप येत होती, पण मी बरोबर झोपू शकत नव्हतो. आजी बाजूला जाऊन झोपली. कशी तरी रात्र गेली आणि आता सकाळ झाली होती. मी बाहेर जाऊन चहा घेतला आणि हॉस्पिटलमध्ये आलो. आता आजीच्या सुनेला थोडे बरे वाटत होते. सकाळी मी तिला विचारले, आता तुम्हाला कसे वाटत आहे? तर म्हणाली, बरे वाटत आहे. मला रात्री काहीच समजले नाही आणि बरं झालं तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये आणलं. तिला त्या दिवशी सुट्टी देण्यात आली. मीच सर्व पैसे दिले. आता तिची तब्येत चांगली होती, पण थोडा लुस्तपणा होता. ती माझा हात पकडून चालत होती आणि मी तिला घरी घेऊन आलो. त्या दिवशी मी बाहेरून जेवण बोलवले. आम्ही रात्री सोबत जेवण केले. डॉक्टरांनी मला सांगितलेल्या औषधे तिला मी दिल्या. मी तिला औषध देत होतो आणि ती माझ्याकडे बघत होती. त्यानंतर मी तिला म्हणालो, आता मी घरी जातो, कारण मला फार झोप येत आहे. तुम्हाला काही वाटलं तर मला कॉल करा. ती पण मान हलवून हो म्हणाली. दुसऱ्या दिवशी मी आपल्या जॉबवर गेलो. जॉबवरून आल्यानंतर जेव्हा रात्री तिच्याकडे गेलो तर ती आता बरी झाली होती. तिला मी दिसताच माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि म्हणाली, बसा मी चहा ठेवते. थोड्या वेळाने ती चहा घेऊन आली. आजी म्हणाली, बरे झाले तू त्या दिवशी रात्री आला, नाही तर मी कोणाला एवढ्या रात्री आवाज दिला असता आणि हिची तब्येत जास्तच होती. तर मी आजीला म्हणालो, हो माहित आहे मला, कारण यांना त्या दिवशी चालता पण बरोबर येत नव्हते. मलाच पकडून घेऊन जावे लागले. त्या दिवसानंतर मी त्याच्या घरच्या सदस्यासारखाच झालो. आता आम्ही अनेकदा सोबत बसून जेवण करायचो. मी तिच्याकडे जाऊन बसायचो आणि गप्पा गोष्टी करू लागलो. ती पण माझ्याशी फार चांगल्या प्रकारे बोलू लागली. कधी कधी आजी आराम करायची आणि आम्ही दोघेच बोलत होतो. असे फार दिवस चालले. ती पण आता माझ्या सोबत मनमोकळ्या पद्धतीने बोलू लागली आणि अनेक गोष्टी मला सांगू लागली. आमचे फार चांगले दिवस जाऊ लागले. तसेच मला ती आता आवडू लागली. कधी आम्ही दोघेच फार वेळ बोलत बसायचो, पण तिच्या मनात काय होते हे मला माहित नव्हते, म्हणून मला ते माहित करायचे होते. एकदा मला माझ्या आईचा कॉल आला. तेव्हा ती माझ्या समोरच बसली होती. आई म्हणाली, तुला एक मुलगी बघायला यायचे आहे. तर मी आईला बोललो, आई आता माझ्यासाठी मुलगी बघायची आवश्यकता नाही आहे, कारण मी एक मुलगी बघितली आहे. ती माझ्याकडे बघत होती. मी आईला म्हणालो, ती फारच सुंदर आहे आणि आता अगदी माझ्या समोर बसली आहे. मी असे म्हणताच ती डोळे मोठे करून माझ्याकडे बघू लागली. मी काही वेळ बोलून फोन ठेवला. ती आता माझ्याकडेच बघत होती आणि म्हणाली, तुम्ही कोणती मुलगी म्हणत होते आणि कोणाशी लग्न करणार आहे असे आईला सांगत होते. मी म्हणालो, तुमच्यासोबत मला लग्न करायचं आहे आणि तुमच्याच बाबतीत मी आईला सांगत होतो. तर ती एकटक लावून माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली, तुम्हाला माझ्या बाबतीत सर्व माहित आहे ना? तर मी तिला बोललो, मला सर्व माहिती आहे, तरी सुद्धा मला तुमच्याशीच लग्न करायचे आहे. जर तुमची इच्छा असेल तर मला सांगा. ती म्हणाली, माझे किती मोठे नशीब तुमच्यासारखा नवरा मला मिळत आहे. आणि एकदा मी आईला विचारते. ती आजीला म्हणाली, आई हे म्हणत आहे की यांना माझ्याशी लग्न करायचे आहे. तर आजी बोलली, ही तर सर्वात आनंदाची बातमी आहे, कारण हा फारच छान आहे आणि तुझ्याशी लग्न जर झाले तर हा तुला आयुष्यभर सुख देईल. त्यानंतर आम्ही आता लवकरच लग्न करणार आहोत. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.